तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या बोला की पाटील या युट्यूब चॅनलमध्ये. अर्थात व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा वन अँड ओनली मराठा आरक्षण. तुम्हाला माहित असेल मित्रांनो, काल मुंबईच्या हायकोर्टानं आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांचं 29 ऑगस्टला जे आंदोलन होणार होतं त्या आंदोलनाची परवानगी सबशेल नाकारली. आणि न्यूज चॅनलवरती लगेच बातमी यायला लागल्या, मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना झटका. अरे कसला झटका, कोणता झटका? असा कोणता कायदा आहे की जो कालच पिटिशन फाईल होते आणि लगे काल त्याच्यावर न्यायालय तत्परतेनं निर्णय देतं? परत येऊ द्या, न्यायालयाची बाजू आहे, समजू शकतो. परंतु इतक्या वर्षापासून मराठा आंदोलनाचा जो लढा आहे मराठा आरक्षणासाठी, त्याच्यामध्ये एक एक साध्या गणवेशातील त्यासोबत एक गावखेड्यातील तरुण संघर्ष योद्धा, ज्याला मराठा समाजाने उपमा दिली, मनोजदादा जरांगे आदरणीय, त्यांनी जवळपास 6 महिन्यापासून घोषणा केली होती की आम्ही 29 ऑगस्टला आझाद मैदानावरती उपोषण करणार आहोत. सरकारकडे 6 महिने असताना देखील राज्य सरकारने कोणताही प्रयत्न मराठा आरक्षणाच्या बाबतीत करताना दिसलं नाही. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, जे आता मुख्यमंत्री आहेत, त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की आम्ही मराठा आरक्षण देऊ. शिवरायांची शपथ देखील घेतली होती, परंतु त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि एका मुख्यमंत्र्याच्या हाताखाली 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे. परंतु मनोजदादा जरांगे यांचं रीतसर परवानगी घेऊन जे आंदोलन होणार होतं त्याला हायकोर्टाने परवानगी नाकारली. पण त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कुठेही मराठ्यांची बाजू लावून धरताना दिसले नाहीत. हीच मराठा समाजाची मुळात शोकांतिका आहे. कारण ओबीसी समाजाच्या नेतृत्वासाठी, ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी जसं एक लक्ष्मण हाके नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्यासोबत मंत्री छगन भुजबळ असतील, त्यासोबत गुणरत्ने सदावर्ते, जो हमेशाच मराठ्यांच्या विरोधात बोलत आला आणि आज देखील बोलतोय, की अशी लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात उभं राहतात आणि समोर करतात ते ओबीसीचं आरक्षण. मराठा बांधव आणि ओबीसी बांधवाच्या मध्ये जो ताणतणाव निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो, हा कुठेतरी आपल्याला हाणून पाडायचा आहे. कारण मराठा समाज कधीही कोणाच्या ताटातलं घेत नाही आणि आपल्या हक्काचं सोडत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हायकोर्टानं जरी परवानगी नाकारली असती तरी मनोजदादा जरांगे त्यांच्या मुंबईला येण्यावरच्या वक्तव्यावर ठाम आहेत. काही जरी झालं तरी मी मुंबईला येणारच, आणि आता देखील असं समजतंय की थोड्याच वेळात ते मुंबईकडे कूच करतील. काल जवळपास सर्व तयारी झाली असून थोड्याच वेळात मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने घोंगावणार हे मात्र नाही. तर पुढे याच्यामध्ये काय होतं, कशा प्रकारच्या घडामोडी समोर येतात हे पाहण्यालायक असेल. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही बनवून राहा. व्हिडिओ पाहण्यासाठी सतत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.